विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोण रचना या प्रकरणातील तिसरी रचना पाहणार आहे। त्रिकोणाची परिमिती आणि पायालगतचे दोन्ही कोन दिले असतात त्रिकोण काढणे। स्टुडंट्स, टू construct a triangle if its perimeter, base and the angle which includes the base are given. So practice set 3.4 म्हणजे सरळ सरंज 3.4 example first आहे construct triangle PQR in which angle Q is 70 degree, angle R is 80 degree and PQ plus QR plus PR is equal to 9.5 centimeter. मराठी माध्यमासाठी असं उदाहरण आहे, त्रिकोण PQR असा काढा की कोण Q 70 अंश, कोण R 80 अंश आणि PQ अधिक QR अधिक PR बरोबर 9.5 सेंटीमीटर। इथं तुम्हाला तिन्ही बाजूंची बेरीज सम ऑफ थ्री साइड्स मीन्स पेरिमीटर इज गिवन, परिमिती दिलेले आणि पाया लगतचे दोन कोन दिलेले आहेत। म्हणजे आपल्याला पाया कोणता हे आपल्याला आयडेंटिफाय हे आपल्याला ओळखता येतं। QR हा पाया असणार आहे, अँगल Q आणि अँगल R दिलेला आहे, कोन Q आणि कोन R दिलेला आहे, म्हणून QR हा पाया असणार आहे। सर्वप्रथम आपण कच्ची आकृती काढूया। फर्स्ट ड्रॉ अ रफ डायग्राम। First, draw a segment of 9.5 centimeter, name AB. पहिल्यांदा 9.5 सेंटीमीटर रेषाखंड काढा, त्याला AB नाव द्या। अर्थात आपल्या त्रिकोणाचं नाव PQR आहे। त्रिकोणाचं नाव सोडून जरी दोन नावे द्या, A आणि B। तर इथं अँगल Q 70 आहे, कोन Q 70 आहे, म्हणून त्याच्या निम्मा तिथे अँगल काढायचा। Qचे निम्मा 35 कोन वापरा सगळ्यांनी तिथे कोन काढा। त्याच पद्धतीनं आर अँगल 80 आहे, त्याच्या निम्मा 40 येईल। सो ड्रॉ अँगल ऑफ 40 डिग्री ॲट बी अँड ड्रॉ द लाईन। त्या रेषा जिथं छेदतील इंटरसेक्ट होतील तिथं आपला पहिला बी बिंदू इथं मिळणार आहे। देन फाइंड आउट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ PA। PA चा लंब दुभाजक काढायचा। समजा हा PA चा लंब दुभाजक इथं आलेला आहे, तर अँगल 90 असेल, जिथं इथं द्या। त्याचबरोबर PB सुद्धा लंब दुभाजक काढा आणि जिथं हा लंब दुभाजक छेदेल AB ला, हा पहिला लंब छेदेल इथं Q नाव द्या। दुसरा लंब दुभाजक PB चा लंब दुभाजक छेदेल तर R नाव द्या आणि पट्टीच्या साहाय्यानं हे तुम्ही PQ आणि PR हे बरोबर जोडा आणि बरोबर तुम्हाला आवश्यक असलेला त्रिकोण PQR इथं मिळेल। तुम्ही जर मेजर बघितलं तर हा अँगल बरोबर 70 येईल आणि अँगल R बरोबर 80 येईल। आता आपल्याला याची पक्की आकृती काढायची। कंस्ट्रक्ट द गिवन डायग्राम। देन ड्रॉ अ सेगमेंट ऑफ 9.5 सेंटीमीटर 9.5 सेंटीमीटर एक रेषाखंड काढा। पट्टी साह्यानं बरोबर घ्या। कच्ची आकृती बघत बघत पक्की आकृती काढायची आहे। नेम AB, याला A इथं B असं नाव द्या। देन टेक प्रोटॅक्टर, कोनमापक घ्या, कोनमापक A पाशी लावा। आता आपण असं गृहीत धरतो इकडे Q आहे, Qचं कोनाचं माप 70 आहे, त्याच्या निम्म बरोबर 35चा A पाशी कोन काढायचा। 10 20 30 35 काढलेला आहे। त्यातून जाणारी रेषा पट्टी साहाय्यानं काढा।
नंतर हा अँगल असेल, हा कोण असेल 35चा. तसेच बी पाशी कोण मापक लावा आणि बरोबर आर 80 आहे, त्याच्या निम्मात 40चा कोण काढायचं आणि तोही पट्टी साहाय्यानं जोडून घ्या. जिथं हे छेदतील दोन्ही कोणाचे छेदणार आहेत तिथं पी नाव द्या, लाईन छेदलेलं पी नाव द्या. देन फाइंड आउट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ पीए आणि पीबी. पीए आणि पीबीचा लंब दुभाजक काढा. कंपासमध्ये पीएच्या अर्ध्यापेक्षा जास्त ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घ्या. ए वर कंपास टोक ठेवा आणि 2 कंस मारा. त्याच अंतरानं पी वर कंपास टोक घ्या, पहिल्या कंसात छेदणारे कंस मारा. आणि हे बरोबर 2 जे कंसाचे छेदबिंदू आहेत ते जोडून घ्या. जिथं हा पहिला छेदेल त्याला इथं क्यू नाव द्या, ए बीला छेदू तिथं. देन अगेन ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ पीबी. आता पीबीचा लंब दुभाजक काढा. निम्म्यापेक्षा अंतर घ्या, मारा 2 कंस मारा, एक ए बीच्या वरती आणि एक पीबीच्या बाजूला. आणि दोन्ही जे आहेत ते लंब दुभाजक बरोबर पट्टी साहाय्यानं हे जॉईन करू. जॉईन दिस टू परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता दुसरा लंब दुभाजक जिथे छेदेल, इंटरसेक्ट होईल, तिथं छेदतो, तिथं आर नाव द्या, नेम आर. अँड जॉईन दिस पी क्यू आर बाय युजिंग दिस रूलर. पट्टी साहाय्याने पी क्यू आर जोडून घ्या. पी क्यू आर. हा अँगल क्यू मस्ट बी 70 डिग्री, हा बरोबर 70 येतो. आणि अँगल आर हा बरोबर हा 40 आहे आपला, त्याच्या दुप्पट येतो 80. तुम्ही मात्र मोजून बघा इथं. बरोबर 70 आहे बघा अँगल. आणि हा आर जो आहे तो आर इकडून मोजायचा, हा बरोबर 80 आहे. हा झाला आपल्याला सांगितलेला त्रिकोण पी क्यू आर. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 2. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ in which angle Y 58, angle X 46 and perimeter of triangle 10.5 centimeter. मराठी माध्यमासाठी बघा. ट्रायंगल त्रिकोण XYZ असा काढा की कोण Y बरोबर 58 अंश, कोण X बरोबर 46 आणि त्रिकोणाची परिमिती 10.5 सेमी. विद्यार्थी मित्रांनो, परिमिती म्हणजे त्रिकोण XYZ मधील लांबी XY अधिक लांबी YZ अधिक XZ बरोबर 10.5. म्हणजे बघा आपल्या सोबत असलेलं आपल्याला लांबी XY प्लस YZ प्लस XZ 10.5. XY अधिक YZ अधिक XZ बरोबर 10.5 सेंटीमीटर सेमी असेल. तुम्हाला 2 अँगल दिले आहेत. अँगल कोण दिलेत बघा. आता अँगल Y आणि अँगल X दिलेला आहे. अँगल Y आणि X म्हणजे तो आता XY तुम्हाला हा पाया घ्यावा लागेल. Y आणि X हा अँगल दिलेत, हा तुम्हाला पाया घ्यावा लागेल. XY घ्या किंवा YX पाया घ्या. आता याची रफ डायग्राम म्हणजे कच्ची आकृती असे असेल. इथं बघा आपण 10.5 चा एक रेषाखंड काढायचा, त्याला
त्रिकोणाचं नाव सोडून नाव द्या. त्रिकोणाचं नाव XYZ आहे, त्यामुळे PQ नाव दिले. आता कोण Y जो आहे तो 58, त्याच्याने मग P पाशी 29चा कोण काढायचा आणि X आहे 46, त्याच्या निम्मा 23 येईल, हाफ येईल 23. Q पाशी 23चा कोण काढा आणि इथं छेद येईल. आपण अँगल कोण X आणि Y दिलेत, राहतो Z, ते इंटरसेक्ट होईल Z पॉईंट येणार आहे. आणि परत PZ आणि ZQचा लंब दुभाज्य काढायचा आहे, परपेंडिक्युलर बायसेक्ट काढायचा आहे. येथे येतील जे छेदतील, पहिल्या इकडे छेदेल तो Y असेल, दुसऱ्या बाजूला छेदेल तो X असेल. मग पट्टी साह्यानं XZ आणि ZY जोडा, तुम्हाला अपेक्षित जो ट्रायंगल XYZ सांगितलेला आहे तो इथे मिळेल. आता बघा पक्क्या आकृती काढताना फर्स्ट ड्रॉ अ सेगमेंट ऑफ 10.5 सेंटीमीटर. त्या पट्टी साह्यानं बरोबर 10.5 सेमी अंतर घ्या. इथं मी 0 घेतला, इथं 10.5 ला इथं घेतो बरोबर. जॉईन दिस बाय युजिंग स्केल अँड नेम द पॉइंट PQ. PQ नाव दिलं आहे. लेंथ आहे त्याची 10.5 सेंटीमीटर. 10.5 सेंटीमीटर. देन टेक प्रोटेक्टर घ्या. P पाशी याच्या निम्मा जो वायच्या निम्मा 58 निम्मा 29चा कोण काढा. हा कोण अगदी इथं येईल, दिसला एक कमी. त्या याच्यातून जाणारा कोणाच्या जाणारा आणि Pला जोडणारा एक रेषाखंड काढा. काळजीपूर्वक घ्या, टेक केअर, बिकॉज द मेजर ऑफ अँगल P इज 29. हे लहान आहे. देन पुट पॉइंट ऑफ पुट प्रोटेक्टर ॲट Q अँड ड्रॉ हेअर अँगल ऑफ 23. द 23चा कोण काढायचा. च्या पुढे 3 रेषा इथे येईल. देन ड्रॉ line passing through Q and this point of angle. This two intersection, this point is a Z. दोन्हीचं छेदबिंदू तर Z येणार आहे. Then find out the perpendicular bisector of the PZ. आता PZ चा लंब दुभाजक काढा. लंब दुभाजक आपण कसा काढतो. टेक ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स ऑफ PZ च्या निम्म्यापेक्षा अंतर जास्त अंतर घ्या. पुट पॉइंट ऑफ कंपास अँड ड्रॉ अ आर्क. P वर 2 कंस मारा विथ सेम डिस्टन्स. Z वर 2 कंस मारा. Then draw this line passing through this intersection of these two arc. 2 कंसात छेदरी बिंदू आणि रेषा काढा. इथं अँगल इथं पॉइंट Y असले इथं. सिमिलरली फाइंड आउट द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ZQ. ZQचा लंब दुभाजक काढा. कंपास तो Q वर ठेवा. ड्रॉ आर्क and with same distance draw arc which is intersect the first arc and also join these two arcs. intersection arc छेदणारे कंस जोडा बरोबर. by using rule पट्टी आणि पेन्सिल जोडून घ्या. जिथं इंटरसेक्ट होईल PQ ला इथं तुमचा X असणार आहे. इथं X. देन जॉईन दिस ZY ZX. If we measure the angle Y, तुम्ही कोण Y मोजला बरोबर तुमचा हा कोण
58 जाईल बरोबर. आणि एक्स तुम्ही काउंट केला बरोबर तुमचा 46 येईल. हा 58 आहे, हा 23 आहे. So here we complete this second example. So here we complete this practice set. Thank you.